दंडोत पुराण माया भाऊ मायेनं जीवात्म्याला ह्या देहामध्ये रजतम सत्व या 3 गुणानं बांधून टाकलेला आहे. हा देह 5 भूताचा आणि 3 गुणाचा आहे. पंचमहाभूत पृथ्वी आप तेजो आकाश आणि रजतम सत्व असे 5 भूत आणि 3 गुणाचा आहे. आणि ह्या मायेनं 84 लाख योन्या तयार केल्या आणि त्यापैकी मानवी योनी आहे. तर ती योनी देखील मायेनं तयार केली. आणि ज्यावेळेस ह्या आत्म्याला ह्या देहामध्ये प्रतिष्ठापित करते वेळेस तिनं ह्या देहामध्ये जीवाला 3 गुणानं बांधून टाकलं, रजतम सत्व. त्यामुळंच तर तो त्या रजतम सत्व ह्या 3 गुणाप्रमाणे तो वागतो आणि पापे करतो. तर कसं बांधून टाकलं तर तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशिकमनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानग. सत्वगुण हा तत्र सत्व निर्मल आहे. तत्र सत्व निर्मला प्रकाशक आहे, साऱ्या देहाला प्रकाशित करतो. तत्र सत्व निर्मलता प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाती, सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं ह्या देहात बांधून टाकतो. आणि रजो रागात्मक विधी तृष्णा गुण समुद्भवम तंडी बधनाती कौंतेय कर्मसंगेन देईना. आणि रजोगुण हा रागात्मक आवडरूप आहे. रजो रागात्मक विधी तृष्णा गुण आणि तृष्णेनं बांधून टाकतो आणि कर्माच्या संगतीने बांधून टाकतो. कर्मसंगेन देईना. तत्र रजो रागात्मक विधी तृष्णा गुण समुद्भव तन्नी बध्नाती कौंतेय कर्मसंगेन देईना. कर्माच्या संगतीनं याच्यात बांधून टाकतो. आणि तिसरा गुण आहे तमोगुण. तमस्व ज्ञानज विधी मोहनम सवी देईना. तम हा अज्ञान रूप आहे आणि तो या जीवाला याच्यात तमस्व ज्ञान मोहनम सर्व देहाला मोहात पाडतो. तमस्व ज्ञानविधी मोहनम सर्व देईना. प्रमाद आलस्य निद्रा ह्या 3 व्यसनानं बांधून टाकतो. प्रमाद करायला होतो, आळशी आहे आणि निद्रेला आमंत्रण देणारा हा तमोगुण आहे. म्हणून ह्या 3 गुणांमुळं मनुष्य नेहमी पापे करत असतो. म्हणून ह्या 3 गुणाच्या पलीकडे गेलं पाहिजे माणसानं, असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा मी या 3 गुणाच्या पलीकडे कसा जाईल हे मला सांगा. तर श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना मामचं योग विचारेनं भक्तियोगेने सेवते सगुणान समती तैतान ब्रह्मभूयाय कृपती. माझी जो अविचारी भक्ती करत तो या 3 गुणाला उल्लंघून गुणातीत होईल व माझ्या स्वरूपी येऊन मिळेल. असं सांगितल्यानंतर अर्जुन खुश झाला. आणि मायबाप त्याप्रमाणे तुम्ही बी खुश व्हा आणि परमेश्वराची अविचारी भक्ती करा आणि परमेश्वर प्राप्ती करून घ्या लवकर. दंडोत प्रणाम. आणि दुसरी विनंती करतो, हा जो आपला देवल ग्रुप आहे ह्या देवल ऑफिशियल ग्रुपला सबस्क्राईब करा ही विनंती करतो. थांबतो. दंडोत प्रणाम.